वेलकम टू माय किचन. चला तर मग आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांद्याची भजी. भजी ही खायला सगळ्यांनाच आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. त्यासाठी लागणारे साहित्य: 5-6 लसणाच्या पाकळ्या, आपल्या चवीनुसार लागणारे हिरव्या मिरच्या, 1 चम्मच जिरे. हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. 2 वाटी बेसन पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे. ओवा आणि चवीनुसार लागणारं मीठ, थोडासा खाता सोडा आणि आपण बारीक चिरून ठेवलेला कांदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करायचं आहे. सगळं मिक्स होत असताना गॅसवर तोपर्यंत तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण 1 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून भजी मस्त कुरकुरीत बनतात. तेल मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तेल मिक्स करून झाल्यावर तेल गरम झालं की नाही चेक करायचं. गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण भजी सोडू शकता. सगळी भजी सोडून घ्यायची आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे, बघू शकता. भजी सोडून झाल्यावर 2-3 मिनिटांनी त्याला हलवत राहायचं आहे. जास्त लालसरही नाही होऊन द्यायची. भज्यांचा कलर आता बदलायला लागला, बघू शकता. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे. तयार झालेले आहेत भजी. तर मग आपण आता हे काढून घेऊयात एक एक करून. तुम्ही बघू शकता जास्त लालही नाहीत आणि कच्ची पण दिसत नाहीत. आता आपण बाकीचे राहिलेले भजी काढून घेऊयात. तेल जास्तही गरम होऊ द्यायचं नाही, त्यामुळे लाल होतात भजी. मस्तपैकी असे हलवत राहायचे. भजी तयार झालेले आहेत. आता आपण सगळी भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता, ही पावसाळ्यात खायला खूप छान अशी लागतात ही कांद्याची कुरकुरीत भजी. ते आपण सॉससोबतही खाऊ शकतो किंवा हिरवी मिरच. सगळ्यांनाच आवडतील अशी कांद्याची कुरकुरीत भजी मस्तपैकी तयार झालेली आहेत. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.